दुर्घटनेमध्ये 241 प्रवाशांचा मृत्यू झालाय। अहमदाबादमधून लंडनला जाणाऱ्या या विमानाने टेक ऑफ घेतल्यानंतर काही क्षणातच हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं। भारतातील सगळ्यात भीषण अपघातांपैकी हा एक अपघात आहे। अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुपारी 1:38 अहमदाबाद लंडन फ्लाइटने टेक ऑफ केलं। बोईंग 7878 प्रकारच्या या विमानात 230 प्रवासी, 12 क्रू मेंबर्स होते। यापैकी 169 प्रवासी भारतीय नागरिक, तर 53 ब्रिटिश, 1 कॅनेडियन आणि 7 पोर्तुगीज नागरिक होते। या विमानाने टेक ऑफ केल्याच्या काही क्षणातच हे विमान जवळच असलेल्या मेघानी नगर या दाट लोकवस्तीच्या भागात जाऊन कोसळले। कारण टेक ऑफ करणाऱ्या या बोईंग 7878 विमानाचं इंजिन फेल झाल्याचं बोललं जातं। 1 मिनिटांहून कमी वेळ असल्यानं वैमानिकाला विमान नियंत्रित करता आलंच नाही। विमान इतकं खाली आलं होतं की झाडावर आदळून थेट मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर जाऊन कोसळलं। मागील 7 वर्षात जवळपास 200हून अधिक विमान अपघात हे टेक ऑफ आणि लँडिंगच्या दरम्यान झाले। 2023 मध्ये 109 असे अपघात झाले होते, ज्यात 37 टेक ऑफ वेळी आणि 30 लँडिंग दरम्यान झाले। अहमदाबादमधील बोईंग 7878 विमानाचाही टेक ऑफच्या वेळेलाच अपघात झाला। टेक ऑफ किंवा लँडिंगच्या वेळी अनेकदा इंजिन फेल होतात। दरवर्षी जगभरात शेकडो विमान अपघात या कारणाने होत असल्याचं समोर आलंय। विमान अपघातांचा आकडा पाहिल्यास विमान प्रवास किती धोकादायक बनलाय ते लक्षात येतं। एव्हिएशन सेफ्टी या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार 2017 ते 2023 दरम्यान जगभरात 813 विमान क्रॅश झाले। या अपघातांमध्ये तब्बल 1473 प्रवाशांनी त्यांचा जीव गमावलाय। सर्वाधिक विमान अपघात हे लँडिंगच्या वेळी झाल्याचं समोर आलंय। 7 वर्षात लँडिंगच्या वेळी 261 विमान अपघातग्रस्त झालेले, तर 212 अपघात हे विमान हवेत उडताना झाले। 2017 ते 2023 या 7 वर्षात भारतात 14 अपघात झाले। अहमदाबादच्या विमान अपघातात एकाच वेळी 250हून अधिक जणांचा बळी गेला, ज्यात परदेशी नागरिकांचाही समावेश आहे। हा अपघात नेमका कशामुळे झाला हे ब्लॅक बॉक्सच्या तपासणीनंतरच समजणार आहे। पण या भीषण विमान अपघातानं भारतासह संपूर्ण जग हादरले। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।